केंद्र सरकारकडे पैसे जास्त झाले म्हणून पैसे वाटपासाठी मुद्रा योजना सुरू केली नाही असं सांगत लाचार जीवन जगणं कुणालाही आवडत नाही। लाचारीचे जिने सोडून द्या आणि छोट्यातला छोटा व्यवसाय करून स्वाभिमानानं उभं राहा असं आवाहन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केलं। पंतप्रधान मुद्रा योजना मेळाव्याचं उद्घाटन नामदार महाजन यांच्या हस्ते नगरमध्ये करण्यात आलं। यावेळी त्या बोलत होत्या। प्रत्येकाला जीवनात काहीतरी करण्याची जिद्द असते, पण भांडवलाअभावी ते शक्य होत नाही, म्हणून सहज भांडवल उपलब्ध होईल यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। मात्र केवळ पैसे वाटणं हा योजनेचा हेतू नाही, तर प्रत्येकाला सक्षम बनवण्याचा आमचा ध्येय आहे। आपण टोपी घालणारे नाही हे सिद्ध करा आणि कर्ज मिळवा। घेतलेल्याचा दुरुपयोग करू नका आणि आवश्यक तेवढंच कर्ज काढा, कारण त्याची परतफेड करायची आहे। कर्जाचा पैसा तुमच्याच कष्टाचा आहे। लाखो नागरिकांनी दिलेल्या करातून योजना आकारास येते, त्यातून सर्वसामान्यांना कर्ज उपलब्ध होतं असं महाजन यांनी यावेळी सांगितलं। हा काय हा केवढा मोठा आहे। योजना अनेक येत गेल्या। याच्या आधी सुद्धा कर्ज मिळे लागले, खूप लावले बँकांनी कर्ज मिळे, खूप काही घ्यायची आपल्याला सवय लागली, पण पहिल्यांदा देशाला आपल्या पायावर उभं कसं करायचं या दृष्टीने या योजना आखल्या जातात हे लक्षात घ्या। स्वाभिमानाने तुम्ही उभं राहावं म्हणजे स्वाभिमानाने देश उभा राहील ही याच्या मागची कल्पना आहे। हे काही फुकट वाटप नाही आहे। खरंच सांगते, काही वेळा आपल्या लोकांची चेष्टा होते, गंमत होते। एकदा मला एक कोणी असंच व्यक्ती बोलता बोलता बोलले, कारण थोडंसं परदेशातून काही दिवसासाठी इथे येतात, त्याला काय म्हणतात ते, तर त्या म्हणाल्या आम्हाला कर्ज द्यायची इच्छा, पण आम्हाला रोज भरायची परवानगी द्या। छोटीशी म्हणजे बघा प्रामाणिकपणा मनात होता, पण म्हणे तुम्ही जे बँकेमध्ये करता महिन्यातनं एकदा एवढा मोठा हप्ता भरा, आम्हाला नाही जमणार, आम्ही कुठे साठवून ठेवणार, साठवलेले पैसे आमचे हे असे लुबाडले जातात, आम्ही रोज 5 रुपये 10 रुपये सुद्धा आम्हाला अशी काहीतरी सोय करून द्या। आणि आमच्या कोऑपरेटिव्ह बँकेने ती केली आणि तुम्हाला सांगते जेवढ्या म्हणून बायकांनी कर्ज घेतली होती छोटी छोटी, एकीचंही बकायदार म्हणून कुठेही असं लागला नाही बट्टा, प्रत्येकीने आपलं कर्ज व्यवस्थित केलं। इच्छा असते की मला माझ्या पायावर उभं राहायचं आणि म्हणून ह्या ज्या योजना आहेत सगळ्या लक्षात ठेवा, ज्याने कुणी घेतलंय हे तुमच्यासाठी, तुम्ही स्वाभिमानाने उभं राहावं। तुम्ही जर एखादं चांगलं काम करताय ते वाढवायचे तर तुम्हाला 5 लाखाचं कर्ज मिळेल, ते आणखीन वाढवायचे पुढे 10 लाखाचं कर्ज मिळेल सगळं, पण मग ते परतही झालं पाहिजे। आणि ते परत कुणासाठी व्हायला पाहिजे की तुमच्याच सारख्या 2 जणांना आणखीन त्याच्यातून कर्ज मिळेल। तुम्ही सरकारला डुबवलं तर पुढे हे सगळं बंद होईल। हे जर चालू राहावं त्याच्यासाठी म्हणून राम शिंदेनी बरोबर सांगितलंय, कर्जाची परतफेड ही तेवढ्याच प्रामाणिकपणे, असं नाहीये की हे नुसतं लुटवलं जातंय। सरकार लुटवू शकत नाही, कारण सरकार जेव्हा काही लुटायला निघेल तेव्हा तो जनतेला लुटतोय हे समजून घ्या, कारण सरकारचे पैसे हे जनतेचे पैसे आहेत। सरकारजवळ जे काही पैसे आहेत हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत। जो काही तुम्ही टॅक्स देताय, कशावरही द्या, पेट्रोलवर द्या, डिझेलवर द्या, तुमच्या इन्कमवर द्या, वेगवेगळ्या रूपाने तुम्ही जर सरकारला पैसे देताय त्याच्यातून सरकार ह्या योजना चालवतोय। मग ह्या जर नीट चालू राहणाऱ्यासारख्या असतील आणि ह्याच्या मुळात मागची भावना समजून घ्यायची की स्वाभिमानाने देश उभा राहावा। या देशातला जो युवा आहे, तरुण आहे, या देशातली जी तरुणी आहे, माता आहे, ती जर स्वाभिमानाने उभी राहील तर संपूर्ण देश उभा राहू शकतो। ही याच्या मागची फार मोठी कल्पना आहे आणि म्हणून ही योजना आखली गेली। तेव्हा योजनेला केवळ योजनेचा लाभ घ्यायचा नाहीये, ह्या मनात एक उद्देश की या योजनेचा मला मिळालेला जो लाभ आहे त्या लाभाने माझ्या देशाला काहीतरी लाभ मिळाला पाहिजे। देशाचं खूप योजनेचे लाभार्थी वामन उजागरे, नलिनी साठे, सातपुते, स्वयंसहायता गट सचिन खडके आदींना कर्जाच्या धनादेशांचं वाटप महाजन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं। जिल्हा रुग्णालय आणि जनकल्याण रक्तपेढीसाठी प्रत्येकी 2 रुग्णवाहिका यावेळी भेट देण्यात आल्या। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।